सगळं झाल्यानंतर आज मी रायगड किल्ल्यावर गेलो. त्याला कारणच हे होतं, कारण मला एक निरोप आला की जे उत्खनन चालू आहे पुरातत्व खात्याच्या वतीनं, तर अनेक उत्खननामध्ये अनेक गोष्टी सापडलेल्या असतात. त्या उत्खनन करत असताना तुम्हाला कौलावर सापडले, तर नाणे सापडले, तर आपले छोटेसे भांडे सापडले, अनेक गोष्टी सापडले. पण एक महत्त्वाची बाब सुद्धा आज त्यांनी पुरातत्व खात्याच्याकडनं मला निरोप आला की राजा आपण जर खाली आलाय तर 2 मिनिटं वर येऊ शकतात. आणि म्हणून मी तिथं गेलो आज रायगड किल्ल्यावरती. मला आपल्याला आनंदाने सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत अलंकार जे असतात महिलांचे ते कुठेही पाहिलेलं आपल्याला मिळत नाही, कुठेही आजपर्यंत सापडले नाही. परवाच आम्हाला एक इयरिंग्स आपल्याला सोन्याचे सापडले होते, पण आज इतकी मोठी गोष्ट, एक मोठी वस्तू आपल्याला सापडली आहे. हे खरोखरच पुरातत्व खात्याचं पहिल्यांदा मी आभार मानतो. आणि जे उत्खननाचा जो उद्दिष्ट आहे आमचा, की उत्खनन खऱ्या अर्थाने पुनर्बांधणी हे होणं अवघड आहे, पण पुनर्बांधणीपेक्षाही जे उत्खनन आपण जे करतोय, आज रायगडमध्ये 300-350 साईट्स आहेत. त्या 300-350 साईटमध्ये एक 10-12 साईटचं उत्खनन चालू आहे. आणि आज म्हणजे परवा दिवशी 30 मार्चला आपल्याला एक उत्खनन, जी जगदीश्वर मंदिर आहे त्याच्या डावीकडे जी उत्खननची साईट आहे, तर तिथं आपल्याला साक्षात एक सोन्याची बांगडी, उत्कृष्ट नमुना, त्याचं जे नक्षीकाम जे आपल्याला पाहायला मिळेल, अशी उत्कृष्ट नमुना 350 वर्षाच्या अगोदर आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्या ज्या ठिकाणी ज्या वाड्यात ती सापडली, त्याचा अर्थ सुद्धा असा होतो की त्यावेळी जे अलंकार त्यावेळी स्त्रिया घालत असतील, महिला घालत असतील, ते त्या खानदानी म्हणा किंवा त्या उच्च त्या सरदार घराण्यातल्या असण्याची सुद्धा शक्यता आहे. पण महत्त्वाचं काय की 350 वर्षानंतर एक मी आपल्याला सगळ्यांनी त्याची क्लिप देतो. त्याचं तुम्ही त्याचं नक्षीकाम सुद्धा त्या बांगडीचं जर पाहिलं तर इतकं बारकावं आहे त्याच्यात. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एक पूर्ण सोन्याचं असणारी बांगडी, उत्कृष्ट असणारं नक्षीकाम त्याच्यावरचं आज पण कुठेही पाहायला मिळालं नाही. मला आनंद ह्याच्यासाठी आहे की रायगड प्राधिकरणाने ज्या गोष्टी हातात घेतल्यात त्याचं हे यश आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. म्हणून माझी पुरातत्व खात्याला आज ही विनंती आहे, आज तुम्ही एक काम चांगलं केलं, हे मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो, मनापासून तुमचं अभिनंदन करतो. पण 350 साईट्स आहेत आज आपल्याकडं. हे 350 साईट्स आपल्याला त्या तुमच्या स्पीडने जर गेलं तर आपल्याला 25 वर्ष लागतील. म्हणून आज मला परत एकदा विनंती करायची आहे की रायगड प्राधिकरणचं स्पेशल सेल आणि आपलं पुरातत्व खातं ह्या दोघांनी मिळून जर आपलं उत्खनन केलं तर या 7-8 वर्षात आपण अनेक गोष्टी आपल्याला तिथं पाहायला मिळतील. अनेक ज्या गोष्टीचं अवशेष उत्खनन केल्यावर आपल्याला हे सगळ्या गोष्टी मिळतील. एक बांगडी म्हणून तुम्ही ओळखून घेऊ नका. एक बांगडी सापडली, बांगडी म्हणजे ही सोन्याची बांगडी, 350 वर्षाची. आपल्याला एक सोन्याचं नाणं सुद्धा मोहर सापडायला आपल्याला म्हणजे 1-2-3 सोन्याचे मोहर आपल्याला सापडलेत आजपर्यंत, ते म्युझियममध्ये. आणि बांगडी सापडते म्हणजे ही आपल्या सर्वांच्यासाठी फार मोठी बातमी आहे. आणि ह्याच्यातनं एक लक्षात येते की उत्खननला मी जे नेहमी पूर्वीपासून स्ट्रेस देतोय, उत्खनन व्हायला पाहिजे. आणि लोकांना पाहिजे काय करायचं बघ उत्खनन, काय जुनी बिल्डिंग आपण नुसतं उत्खनन करतोय दिसते, तसं नाही आहे. त्यातनं आपल्याला इतिहासाला एक वेगळं ओळख मिळू शकते. शिवाजी महाराजांच्या पासून ते पूर्वीपासून सुद्धा की कसे राहणीमान असेल, कशा पद्धतीने राहत असतील, कशा पद्धतीचं आपलं मराठा साम्राज्य असेल, हे सगळे या गोष्टीतनं सिद्ध होतात. आणि म्हणून परत एकदा मी पुरातत्व खात्याचा मनापासून आभार व्यक्त करतो. अपेक्षा ही व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला सुद्धा करायला द्या स्पेशल सेलला, जेणेकरून मिळून जर केलं तर या 350 साईटमध्ये जर आपण उत्खनन केलं तर दडलेला रायगड जो खाली मातीत तो वर बाहेर येईल. आणि खऱ्या अर्थाने आजही ज्या बऱ्याच गोष्टी तिथे अडकलेल्या आहेत त्या आपल्याला एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी एक चांगलं संग्रहालय मध्ये आपण हे सगळे डिस्प्ले करू शकतो. सर, पाचार या ठिकाणी जो पाण्याचा विषय झाला त्या संदर्भात जी बैठक झाली आणि त्या पाण्यात त्यांचा जो विषय आला तो मार्गी हाती लागू शकतो असं तुम्हाला वाटतं का? प्रयत्न आमचा तोच आहे ना की नेहमी सरकारच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जायला पाहिजे. आज काही
काळ नदीचा हा प्रोजेक्ट फार फ्युचरचा आहे, लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे. आज आपल्या हातात जो विषय तो आपण करू. जे शिवाजी महाराजांनी वर जे पाण्याचे स्रोत हुडकलेले ते स्रोत खाली आहेत. आपल्याला व्यवस्थित नियोजनबद्ध ते करायचं एवढंच प्रश्न आहे. आणि त्यासाठीच आज रायगड प्राधिकरण पूर्ण पैशाचा हा नंबर दोन भाग आहे. माझ्या दृष्टिकोनातून लोकांचा सहभाग कसा घेत आहे आणि नाम फाउंडेशन असेल किंवा रायगड प्राधिकरण असेल किंवा सरकारची यंत्रणा असेल त्याच्या माध्यमातून आपल्याला या 2 महिन्यात काम दिसून असेल. बांगडीची सापडली तेव्हा डिटेल काय देऊ शकता? काय वेगळेपणा बांगडीचा किंवा वजन काय असेल काय साधारणतः काय डिटेल सांगाल बांगडीचं? नाही, वजन मला सांगता येणार नाही, पण चांगली मोठ्या साईजची ती बांगडी आहे. आणि साईज पेक्षा आपल्याला सोन्याची बांगडी सापडते हीच मोठी बाब आहे. आणि ते 350 वर्षांनंतर म्हणजे उद्या आणि आपण 350 जे उत्खननचे साईट्स आहेत ते आपण जर उत्खनन केले तर अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येते. म्हणून ग्राम कितीच आहे किंवा किती तोळे पेक्षा महत्वाचं काय, आज सोन्याची बांगडी 350 वर्षांनंतर आपल्याला ती मिळालेली आहे. पण ती सुद्धा काही छोटी नाही आहे, मोठी आहे. ती नक्षीकाम त्याचं पाहणं तुम्ही त्या नक्षीकामावर संशोधन होऊ शकते. म्हणजे त्यावेळी सुद्धा इतकं उत्कृष्ट नमुना म्हणजे आज आपण बांगडी बघितलं स्ट्रेट असते, तिला वेगवेगळे नक्षीकाम लाईन्स आहेत, आजही त्याचे पार्कवे तुम्हाला पाहायला बघितले. तर त्यावेळी सुद्धा 350 वर्षाच्या अगोदर किती आपल्या मराठा साम्राज्याच्या महिला किती चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करत असेल हे त्यातनं सुद्धा आपल्याला असेल. तर आतापर्यंत रायगडवर झालेल्या उत्खननामध्ये किती सोनं सापडलं काय अंदाज आपल्याला सांगता येणार नाही, पण माझ्या दृष्टीने पहिलीच घटना म्हणजे कानातले आपल्याला सापडले होते मागच्या वर्षी, पण ही त्याच्यापेक्षा फार मोठी आहे. आणि मला नाही वाटत महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला स्त्रियांचे अलंकार सापडले. काही फार मोठी फाईंड आहे, फार मोठी उत्खननातलं आपल्याला यश आहे. त्या पुरातन वस्तू जे सापडले दागिना त्याची कायमत टेस्ट करून तुम्ही ते सिद्ध केले की 950 वर्षापूर्वीचे की त्याचे अगोदरचे ते आज आपल्याला सांगता येणार नाही, तो संशोधनाचा भाग असतो. पण निश्चित ते काही 100 वर्षाचा काही विषय नाही, ते जुनच असणार आहे. आणि म्हणून त्याच्यावर आपल्याला सिद्ध होईल एकदा संशोधन सुरू झालं त्याच्यावर की मग ते 300 वर्षाचं आहे, 200 वर्षाचं आहे, काय 500 वर्षाचं आहे, हे सगळे नंतरच्या बाबी. पण प्रथमदर्शनी हे शिवाजी महाराजांनी हा रायगड किल्ला हा म्हणजे राजधानी होती, त्याच्यामुळे तिथं लोकांचं वास्तव होतं राहण्याचं, म्हणून त्यावेळीच हे असणार. त्याच्यानंतरच मला प्रश्नचिन्ह आहेत, अगोदरचे तो प्रश्नचिन्ह. आता एकूण किती साईट आपण उत्खननासाठी निवडलेल्या आहेत आणि त्यातल्या किती पूर्ण झाल्या आणि किती चालू आहेत? त्यांनी म्हटलं नाही, 300-350 साईट असतील, छोट्या मोठ्या असतील. त्यामध्ये माझ्या अंदाजे 10-12 जे वाडे ते जे उत्खनन झाले त्याच्यात सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला सापडल्या. ही मोठी फाईट आहे. तर आज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या असतील तर ज्या पुरातन खात्याच्या स्पीडने आपण जर गेलो तर त्याला 20-25 वर्ष लागते. आणि कोणी बघितलं 20-25 वर्ष. तर माझा हेतू हाच आहे की जर पुरातत्व खात्याने आम्हाला परवानगी दिली आणि जे जर डायरेक्टर जनरल ASI जे डिव्हिलप असतात विद्यार्थी मॅडम त्यांच्याशी माझी चर्चा झाली. काही मला फॉरेट पण त्यांच्या थोड्या टेक्निकल अडचणी आहेत, ते कसे देऊ शकतात एक बाहेरच्या बॉडीला. तर मी तुम्ही तर ते सांगितले तुम्ही टेक्निकल संस्था पुण्यातली त्यांच्यात तुम्ही थ्रू केलं, तुमचं गाईडलाईन होतं. आता जसं त्यांच्या थ्रू त्यांच्या माध्यमातून तुम्ही केलं तसं आमच्या माध्यमातून करा, तुमची गाईडलाईनच्या माध्यमातून करू, पण मिळून करू, जेणेकरून आपल्याला या 3-4 वर्षात आपल्याला 300-350 नसतील 200 साईट तर आपण करू शकतो. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की उत्खनन हा खरा महत्वाचा मुद्दा असतो पिण्याच्या संवर्धनाचा. आता पुरातत्व खात्या जी उत्खनन करते ती त्यांनी ते स्वतः करतात की कुणाला एजन्सी देऊन, जसं डेक्कन जिमखा नाही, मला वाटतं आताचा जो शेवटची ती 7-8 केली ते स्वतः केली. त्याच्यात बऱ्याच गोष्टी अजूनही तफावत आहेत. म्हणजे तिथं मला हे दिसलं नाही, कॅमेरा दिसला नाही, फुल टाईम लाईव्ह पाहिजे, जे काय गोष्टी रेकॉर्ड होतात काही नाही होत. आज सांगायचं काही हरकत नाही, त्यांच्या अगोदर मला गोष्ट समजली. म्हणजे हे चुकीचं आहे, मला कशी समजते त्यांच्या अगोदर, असं होऊ नये म्हणून त्यासाठी कॅमेरा असावा असं माझं प्रामाणिक मत. आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता की कॅमेरा असावा या सगळ्या गोष्टी कुठेतरी तफावत आहे, असं माझ्या त्यांच्यावर दोष नाही, तशी ते करणार नाहीत करावी. आणि ती जुनी संस्था आहे, कदाचित अशा गोष्टी झाल्या नसते. पण एक फुल प्रूफ मी बिझनेसवर सांगितले की तिथं 24 तास तिथं ज्यावेळी काम चालू असते त्यावेळी तिथं एक फुल 100% रेकॉर्डिंग होतं. पहिल्या 2 साईट्समध्ये ज्यावेळी डेक्कन संस्था करत होती ते मी स्वतः लक्ष घातलं होतं.
या या तीन-चार झालं की नाही मला माहित नाही. पण ठीक आहे, निगेटिव्ह बोलण्यापेक्षा आपण सकारात्मक बोलू. जे त्यांनी चांगलं ओळखलेलं त्याचं कौतुक करू. तर दुसरं महत्त्वाचं गोष्ट आहे की रायगड प्राधिकरणाचं काम जे सुरू आहे जे पायऱ्या आहे इतर काय ज्याला दगड लागतो तो त्या किल्ल्याच्या परिसरातूनच त्याचं उत्खनन करण्यात येतं. नाही, नेवाली वाडी आहे मला सातपुर साहेब बरोबर आहे आणि तो किल्ल्याला धरूनच ती नेवाली वाडी आहे. किल्ल्याचा जो बुरुज आहे त्यालाच लागतो. निवारवाडीतून आपण दगड सुरुवातीला एका शेतकऱ्याने त्यांना जागा दाखवली ती कॉन्ट्रॅक्टरला. तो काय म्हणला की माझी प्रायव्हेट जागा आहे तुम्ही घ्या. जरी प्रायव्हेट जागा ऐका असेल ना, जेव्हा लक्षात आलं की ती प्रायव्हेट जागा नाही आहे शेतकऱ्याने ते कॉन्ट्रॅक्टरला मिसगाईड केलं ते आपण थांबवलं. प्रायव्हेट जागा असो किंवा फॉरेस्टची असो हा एक भाग वेगळा नाही आहे. नाही, पण जर किल्ल्याला त्याचं हे नुकसान होत आपण असेल थांबवलं. तर कुठली गोष्ट करू नये माझी क्लिअर. आज काय ठिकाणी तुम्ही बघायला गेला आता समजायचं नाही. आत्ता जरी बंद झाला विषय मात्र नाही त्याच्या अगोदर आपण जर पाहिला अहो बाबा, तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी बघा ना. जर चूक होत असेल तर चूक दुरुस्त करायची असते. आज जर जर का तिथं ते डायरेक्ट किल्ल्याच्या अंडर असत, किल्ल्याच्या खाली असत, किल्ल्याचा तडा जात असेल त्याच्यामुळं तर ते चुकीचंच आहे. कोण त्याला सपोर्ट करतच नाही. आत्ताच चालू आहे का? आत्ता जरी बंद असेल तरी मोठ्या प्रमाणात तिथं अगोदरच उत्पन्न झालं नाही, नाही, आपण केलेलं नाही होतं. ज्या दिवशी लक्षात आलं त्या दिवशी बंद केले. मी तुम्हाला फोटोग्राफी दाखवली. चालेल ना, आपण आणि मिळून- जवळपास माझं काय 1 म्हणणं किलोमीटर नाही, 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 माझं काय म्हणणं आहे? नाही. नाही, नाही, एक मिनिट. माझं काय म्हणणं आहे, तिथं जर दगड काम हे झालं असतं काय ते दगड तोडले असतील दोन प्रकार. एक जे अवेलेबल दगड आहेत, अवेलेबल दगड म्हणजे दगड बाहेर पडलेले पडलेले. ते जर पडले तर काही अडचण नाही. अगदी नाही. आपण तुम्ही जावा त्यांच्याबरोबर. माझं म्हणणं आहे तुम्ही जावा. दगड माझं म्हणणं आहे जाण्याची बी गरज नाही जाण्याची बी गरज नाही. मी त्याला फोटोग्राफी करतो. उत्खनन करूनच पडेल हे. माझी विनंती तुम्हाला आहे, तुम्ही जावा तिथं. जर चूक असेल तर रायगड पालिका निश्चित त्याच्या लक्ष घालेल. स्वतः संभाजी तरी लक्ष घालेल. आता पण नुसतं आपण टाकायला सर माहिती आहे नुसतं रायगड प्राधिकरणानं आतापर्यंत लक्ष टाकलं नाही. फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटने टाकल्यामुळे हे काम बंद झाले नाही तर कुणी अजिबात आजपर्यंत लक्ष टाकलं नव्हतं. चुकीची माहिती आहे तुमच्याकडे. फॉरेस्ट वाल्यांनी कोणी आम्हाला थांबवलं नाही. चुकीची आज माहिती तिथं बंदी घातली फॉरेस्ट वाल्यांनी घातली. चुकीची माहिती आहे. जेव्हा लक्षात आलं की जागा खासगी नाही आहे हा. शेतकरी कोर्टात होतो त्याला आपण थांबवलं नाही. जागा कोणाची होती? जागा फॉरेस्ट खात्याची तुम्ही आहे. आरोपात काय करता तुम्ही जागा म्हणून नाही, आमचा थांबवलं कुणी मला सांगा. तुम्ही जर म्हणतात चुकीची माहिती आहे तर थांबवलं कुणी त्याला एक सांगा. मिनिट, मला एक सांगा, फॉरेस्ट म्हणजे कोण? शासनच आहे ना. रायगड म्हणजे कोण? शासनच नाही आहे. फॉरेस्ट मी तर म्हणत नाही अहो, शासन. काय फॉरेस्ट आता उद्या फॉरेस्ट कसं मीटिंग आली? मी नाही मानत कारण मी याच्यावर सर माहिती आणतो. दगड कुठलाही काढला तरी चालतो. बरोबर. माझं तर उलट असं म्हणणं आहे, रायगड प्राधिकरण हे शिवाजी महाराजांसाठी काम करणारी संस्था आहे. ही आपल्या सर्वांची रायगड प्राधिकरण आहे, एकट्याची नाही आहे. जर दगड शिवला त्या नेवासाचा दगड विकत आणण्यापेक्षा तुम्ही त्या ह्याला विचारता त्या प्रोग्राम विकत आणता दगड लो क्वालिटीचा दगड त्याच्यापेक्षा हिंगा दगड केव्हाही तिथं देणं महत्वाचं आहे. प्रश्न कुठला आहे? जर ओरिजिनल ऐकाय जर त्या किल्ल्याला लागून असणारी खाली दगड हिंत असली त्यात उत्खनन केलं नाही, उत्खनन आहे त्यात ब्लास्टिंग केलं तर मी त्याच्या अगेन्स्ट आहे. पण तिथं जर बोर्डर पडले असतील तर बोर्डर प्लॅन घ्यायला काहीच हरकत नाही. मी तर म्हणतो वनात खात्याची परवानगी सुद्धा घ्यायला काही गरज अगदी नाही. बरोबर. सारखं त्यांचं कशाला येतं बसा? बॉर्डर पडलेलं नव्हतं उत्खनन झालं. हा, मग माझं तुमचं म्हणणं आहे तुम्ही त्यांच्या माझं तर म्हणणं आहे ते एक्झिक्युटिव्ह स्पेशल सेलचे जे प्रमुख आहेत त्यांच्या तुम्ही जावा बघा तसं असलं तुम्ही स्वतः तिथे आणि जर चूक असली आपण कबूल करू ना. चूक साईटवर जे आहे ते चूक दुरुस्त करायला काहीच अडचण नाही. नाही पण तुम्ही तिथं माझं विनंती तुम्हाला तुम्ही तिथं जावं बघावं. जर काही मेन स्ट्रक्चरला जर तुम्ही ब्लास्ट करत असाल तर ते त्याला कदापि माफी नाही. पण तिथं दगड कोणाचे दगड पडले असतील ते प्रायव्हेट असून ते वन खात्याचे असून ते जिल्हा परिषद असून काय यायला चुकीचं आहे? आम्ही गव्हर्नमेंटच काम करतो ना. माझं वैयक्तिक कुठलं काम आहे आणि गव्हर्नमेंटला वाटते पैसे मिळतात. एक माहिती समोर येते की काही वस्तू गहाळ झाल्या जे आपण आता उत्खनन करतोय त्यामधून काही वस्तू मला नाही वाटत तसे करणार नाही. ते शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. कोणाची धाडस सुद्धा होणार नाही. ते काढून खिशात घालणार आणि त्याला ते पचणार सुद्धा नाही. आणि जो करल तो माझ्या सकट जर कोणी केलं मग माझ्या बाजूला बसणार त्यांना सुद्धा लागू आहे. मी सुद्धा जर काय करायला गेलो ते मला सुद्धा शिवाजी महाराज माफ करणार नाही. म्हणून वर सुद्धा मला नाही कोणाची वाटत दुसरीकडे करतात तरी मला घेणं देणं नाही. पण रायगडमध्ये मी तुम्हाला स्ट्रॉंगली सांगतो
ते कुणी करू शकणार नाही. मी त्याच्यावर वॉचमॅन सारखा एक रायगड किल्ल्याचा शिवाजी महाराजांचा रक्षक म्हणून काम पाहायला गेले आणि काही काळजी नका. हा त्याच्यात मला वाटलं की व्हिडिओ कॅमेरा याकडे ते निश्चित मी BGASC बोलणार. महाराष्ट्र ज्याप्रमाणे पुरातत्व खात्यावर उत्खनन करत आहे आणि ही जी धरोहर आहे ही महाराष्ट्राची आहे किंवा आपल्या देशाची धरोहर आहे, ऐतिहासिक धरोहर. तर त्या हिशोबाने ह्या तुम्ही रायगड प्राधिकरण म्हणून केव्हा शूटिंग करू शकता का त्या उत्खननाला? म्हणजे पुरातत्व खातं जेव्हा उत्खनन करतं त्यांचं ते काम करतं उत्खननात, पण तेव्हा उत्खननामध्ये ते व्हिडिओ शूटिंग करत नाही, याप्रमाणे पाहिला होता तसा आता करत नाही. पण रायगड प्राधिकरण म्हणून तुमची बॉल तेव्हा ती शूट करू शकते. ती जी धरोहर आहे ती आपली ऐतिहासिक धरोहर आहे. मला मी सांगतो, माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर, ते कसं काही करू शकतो नाही. आणि जर करायची असेल तर ते काही थांबू शकत नाही, ते काही अडवू शकत नाही. चांगल्या कामासाठी जर आपल्याला काही गोष्टी तिथं करायच्या असतील ते निश्चित. पण मला कुठेही त्यांनी आजपर्यंत पूर्वी असेल पण आता ते मला कुठेही अडथळा आणत नाही. पण त्यांनाही कळालंय की खऱ्या अर्थाने क्वालिटी काम आज रायगड प्राधिकरणच्या वतीनं व्हायला लागलेलं आहे. पण कुठेही आज मला सांगा, आज ज्यावेळी ही गोष्ट समजलं मी त्यांना सांगितलं, त्यांनी लगेच सिस्टम लावली. म्हणजे त्यांनी लपून ठेवली नाही. तिच्या नवं लागेल केव्हा या आम्ही बघायला आम्ही दाखवू शकतो. म्हणजे त्यांच्याकडे असं पॉझिटिव्ह नाही, पूर्वी नव्हतं. आता जिथे चुकतात तिथे मी बोलतो. परवा त्यांनी परमिशन दिली आमच्या मित्रांना, तर त्यावेळी त्यांना त्यांच्या अंगावर घेतलंच नाही. पण या मित्राला मी खुश आहे त्यांच्यावर. एवढं जर सकारात्मक आता अडचण आहे त्यांनी आता वाट बघवली त्यांना आपण 11 कोटी रुपये दिले, त्यातले आतापर्यंत 50-60 लाख रुपये खर्च केले, 70 लाख अजून 2.5-3 वर्ष अजून 1 कोटीच्या पण जवळ गेलेले नाही. त्याच्यात अडचण खूप रिटर्न व्हायचे. पण त्या बांगडीचा फोटो शेअर करतात. हो हो सगळ्यांनी. म्हणजे राजवाडा जो मासाहेबांचा आहे त्या ठिकाणी एक रस्ता आपला होता खाली जाण्याकरता. आर्किओलॉजी डिपार्टमेंट त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा पाठवण्यात त्यांचं काम सुद्धा चालू होते. त्यांनी काही त्याचा डिटेल्स घेतले नाही. मी लगेच RTVSला सांगितले तुम्ही त्वरित त्याच्यावर ॲक्शन घ्या. आम्ही एवढ्या गोष्टी बारकाईने पाहतो. मला वाटतं कुठल्या तिकडे न्यूजपेपरला सुद्धा ते प्रश्न तुमचा रास्त आहे, त्यांना ऑलरेडी कळवलंय हे चुकीचं चाललंय. आम्ही एवढं बारकाईने बघतोय कुठला दगड लावायचा, कसा लावायचा, तिथं कशा शास्त्रोक्त पद्धती करायचा, ते सिमेंट नको तर चुना घालायचा, तिथं प्रपोर्शन काय हे सगळं एवढं बघतो. तर तुम्ही सुद्धा अशा चुका करू नये असं आम्ही त्यांना कळवलं. पण तुमच्या मार्फत गेल्या 2-3 वर्षापासून AICच्या वरच्या लेवलपर्यंत जेव्हा बैठका होत आहेत त्यांच्यामधून खाली अशा प्रकारचे काही मेसेज येत नाही आहेत की ज्या पद्धतीने याची गरज नाही. खालच्या लोकांना समजायला पाहिजे की आपण शास्त्रोक्त पद्धतीने करावं लागेल. आपण एक एक गोष्ट बारकावे बघावं लागेल. आज मी माझ्या महिन्यात 1-2 दिवस इथे द्यायचा प्रयत्न करतो, 3 दिवस द्यायचा प्रयत्न करतो, एवढं चालू आहे. तर तुम्ही अशा चुका करून चालणार नाहीत ना. आज म्हणजे तिथं सिमेंट काढून आपण घडीव दगड असेल किंवा कसा प्रपोशनल एवढं सगळं बारकावं. तुम्ही काहीतरी उत्तर सुद्धा करावं लागेल आणि मग शेवटी आम्हाला उत्तर द्यावं लागतं. आज ते तर तेव्हा माईकच्या समोर येते, प्रेस घेत नाही, सगळं उत्तर मला द्यावं लागतं. एवढे त्यांची बाजू घ्यावं लागते, त्यांच्या अंगावर चुकीचं यायचं. इथले स्थानिक अधिकारी आम्हाला ते विचारत सुद्धा पाहिजे, ते विचारत सुद्धा आहे, ते सुद्धा मान्य करतो. AICचे जे स्थानिक अधिकारी आहेत जसं आज मगाशी नाना पाटेकरनी मला विचारलं की राजा हा दगड मला आवडला, तो कुठला होता, त्यांनी लावलेला नेवासा. आता मी म्हटलं तुझ्या पलीकडे तुम्ही गेला असता जरासा पुढे उजवीकडं तू लावलेला आम्ही दगड आहे. आता कसं सांगायचं मी हा ASX दगड आणि हे स्पेशल साईडचा दगड, तेव्हा मला उत्तर देतो द्यावं. मग त्याला मी सारखं सांगतो आम्हाला विश्वासात घेऊन करा. ते विश्वासात घेत नाही ठेवते आणि मग त्याला चांगलं घेते. बरोबर अनेक विश्वासात RTVSकडे झाला होता की विश्वासात न घेतल्यामुळं ते बॅकफुट जातात. ते स्थानिक इथले त्यांचे जे कांबळे साहेब म्हणून अधिकारी आहे ते तो फोन पण उचलत नाही. मुंबई ऑफिसला फोन करायला सांगतात तुम्हाला कुठली माहिती हवी असेल. मी स्वतः 3 ते 4 वेळेला त्यांच्याकडे फोन केला, 10 दिवस कुठेला कॉन्टॅक्टच होत नाही. गोड बोलतो असं सगळे म्हणतात. आता परवा सुद्धा आपण रोपेबंद तुम्ही वर गेला, वर गेल्यानंतर तिने भिन बांधले बघा, त्याच्या पलीकडे काय केले आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने फरस बनते आणि हिने लावली भिन सिमेंटची. आता कॉन्ट्रॅक्टिंग होतं ना, म्हणजे लोकांना समजत नाही की हे काम एक स्पेशल सेल्स आहे काय, हे काम पुरवतो खात्याचं आहे. शेवटी ठप्पा कोणाला देतो, रायगड प्राधिकरणावर देतो. एक भिन कशी लावायची सिमेंटची, हे इकडे करून टाम नुसते
शास्त्रोक्त पद्धतीने बोलतात मास्तर दाखवतात आणि इकडे तरी सिमेंटचं काम सुरू आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. तर ते तुम्हाला सुद्धा आता समजायला लागेल. पण लक्ष द्यायला तुम्ही कोणतरी आलात म्हणून तुम्हाला विचारतोय. गेल्या वर्षभरात आपल्याला उत्खननामध्ये किती वस्तू सापडल्या त्याची काही फिगर मिळू शकते? नाही, आता मला फिगर ह्यामध्ये सांगता येणार नाही. आपल्या बऱ्याच सापडले म्हणजे ते कौलारू सापडले. कौलारू म्हणजे आपल्या समस्या तिथं पूर्वी कौलारू होते. तिथं छोटे छोटे भांडी सापडले, नाणे सापडले. तिथं आज आम्हाला एक समय सापडले. समयचं एक छोटी छोटीशी समय आहे. एवढी छोटी समय का होतं तुझे माहित नाही. तर समय सापडले किंवा चांदीचे अनेक छोटे छोटे गोष्टी सापडले. इयरिंग सापडले, अंगठी सापडली आहे. आज मला दाखवली की अंगठी सापडली आहे. आता ती चांदीची आहे, मेटलची आहे, ब्रॉन्झची आहे मला सांगता येणार नाही. पण छोटीशी अंगठी सापडली आहे. म्हणजे सगळ्याशा बऱ्याच गोष्टी सापडल्या आणि अनेक त्याच्यामध्ये गोष्टी सापडल्या त्या औरंगाबादच्या म्युझियम आहेत. त्या औरंगाबादच्या म्युझियममधलं सगळं जे काही सापडलेलं आहे ते आपल्याला रायगडला 88 एकर जमीन ज्यावेळी आपलं एक म्युझियम होईल त्या म्युझियममध्ये सगळे डिस्प्ले करायचे वगैरे ठरवलं. त्यांना सांगितलं त्यांनी ते मान्य केलं. माझी सगळ्यांना विनंती आहे, माझं काही राज नाही कोणाचं, पण फार तळमळीने रायगड प्राधिकरणाकडे काम चालू आहे. त्या चुका झाल्या तर चुका आम्हाला सांगायला पाहिजे, आम्ही चुका दुरुस्त करू. पण फार पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून आम्ही काम चालू आहे. इतकं सोपं नाही. हे सगळे PWDचे लोक आहेत. याला घेणं देणं नाही आहे. कशा बाबतीत ऐतिहासिक गोष्टीचं काम करायला कसं तरी मी आपलं यांना पकडून उठून ट्रेन करून हे काम चालू आहे. आता ते दुसरा म्हणून आहे का तर दुसरा म्हणजे आधी मला पण डोक्यात प्रेसिडेंट टेन्शन आहे की याला कसं तयार करायचं. आज धरून बांधण्यासारखं आपल्याला नशीबवान आहे की आज एक मराठी माणूस जो कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट आहे. आज कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट सगळे आर्किटेक्ट होतात. कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट तुम्हाला कुठंही पाहायला मिळतं. आज 24 तास तिथं असो, 12 महिने म्हणजे 7 दिवस तिथं असतो. आज सुदैवाने आज जर आपल्याला वरून बांधण्यासारखं माणूस मिळाला नुसतं आर्किटेक्ट मिळालं आतापर्यंत जे काही तुम्ही फायदा आहे ना याची सुद्धा वाट लागेल. म्हणजे चुका होतात. मी म्हणत नाही की आम्ही सगळं आमचं आहे ते सगळं बरोबर आहे. चुका हो ना, पण मेजॉरिटी दुर्लक्ष होत असेल तर आम्हाला तुम्ही ठोकायला पाहिजे. इव्हन अध्यक्ष ठोकायचं. पण अध्यक्ष प्रामाणिकपणे काम करते एवढंच मला सांगतो. त्याच्यामुळं कुठलंही सरकार आलं तर शिवसेना, काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काही भाजप होते ते मला का हात लावत नाही तर काम प्रामाणिक. ज्या दिवशी काम आपलं प्रामाणिक नाही त्या दिवशी मी स्वतः माझी चुकी सोडून काम आहे. मला काही याच्यात नाही. उलट माझेच पैसे जातात. मग जाण्याचा पेट्रोलचा खर्च मी काही घेत नाही, राहायचा खर्च घेत नाही. त्यामुळे मी सगळं शेवटी शिवाय माणसासाठी चालू. आज नाना पाटील सुद्धा आले. आज ते मकरानस कोणी का आले. त्यांना स्वतः संधी जशी मला संधी मिळाली ती काय उपकार करते. त्यांना आलेली संधी आहे. आमिर खानकडे जाणं मला सोपं होतं त्यांच्या फाउंडेशनकडे. पण त्यांच्याशी आपली लिंक जमलीच असते. त्यांना समजायला पाहिजे रायगड काय तू मग सुरुवात करायची. समाधीचे एक पोलीस चौकी बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्याचं टेंडरिंग वर्क ऑर्डर झाली. माझ्याकडे काम सुद्धा सुरू झालेलं आहे. नुसतं तिथं नाही आहे, तिथं तर होणारच. परत मी परवा रायगड प्राधिकरणाची टीमचा विषय घेतला जी आपली हत्ती खाण्याच्या ठिकाणी तिथं एक हे बघा तिथंही पोलीस वाटतं. तर मग तिथं ते शक्य नाही म्हणजे कारण ती बोर एरिया आहे, नवीन बांधता येणार नाही. पण पलीकडं म्हणजे ती तलावाच्या पलीकडं एक मोठी जागा आहे. तिथं त्यांनी आपल्याला परवानगी दिली आहे. अनेक पोलिसांची समाधीस्थळी पण ती पण पोलीस चौकी आहे. समाधीस्थळी तिथून आपण जे आहे ती बाहेर काढतो. सर किल्ले रायगडवर आता जे तिकीट लावले गेले आहेत. मुळात किल्ले रायगडवर जे पर्यटक येण्यापेक्षा शिवभक्त जास्त आहेत आणि दर्शनासाठी समाधी आणि राजधानीचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी पुरातत्वाच्या माध्यमातून तिकीट आकारणं किती योग्य आहे त्यासाठी आपण काय करू शकतो का? फार अवघड प्रश्न आहे. एक शिवाजी महाराजांचा वंश म्हणत किंवा तिकीट आकारा नाही म्हणू शकत. रायगड प्राधिकरण सगळं खर्च करते आतापर्यंत. त्यामध्ये पुरातत्व खात्याचा काही खर्च नाहीच आहे. सगळं जो खर्च आहे तो कोण खर्च करायला नाही? रायगड प्राधिकरण. रायगड प्राधिकरण म्हणजे कोण? महाराष्ट्र सरकार. आता एक बोट कुठली आहे याच्यातली नीच कुठली आहे ती म्हणजे ASIची एक जनरल पॉलिसी आहे. जनरल पॉलिसी काय म्हणते? किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांकडनं पैसे घ्या. आता ते हा विषय माझा डायरेक्टर जनरल ASIची माझी चर्चा चालू आहे की तुम्ही बाकीच्या किल्ल्यांची किंवा बाकीच्या मॉन्युमेंट्स आणि ह्या मॉन्युमेंटचा फरक आहे. त्या मॉन्युमेंटमध्ये पूर्णपणे 100% खर्च हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून रायगड प्राधिकरण करते. म्हणून तुम्ही तर सुट द्या. ते माध्यम त्याची चर्चा चालू आहे. पण त्याला
दुर्लक्ष आहे. तर यात मुळात वेगळा प्रश्न असा येतो की रायगड किल्ला हा विषय वेगळा आहे. तिथं दर्शनासाठी लोक येतात, समाधी स्थळ आहे ते, आणि परत राजधानीचं स्वराज्याची राजधानी आहे. अशा ठिकाणी तिकीट आकारला जातो आणि शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून तो गप्प घालतो. ही गप्प नाही आहे. मला जो त्रास होतो तुम्हीच मला नेमकं सतत काय करायचं भडशेट गोगोलीने जे काय केलं किंवा आणि जे काय केलं ते तर मी करू शकत नाही. म्हणून नेमका काय मार्ग आहे पत्रकारांनी मला सांगावं. पण माझा मार्ग हा आहे की डायरेक्टर जनरल प्रभू माझे जे प्रमुख आहेत ते त्यांच्याशी मी चर्चा करावी, त्यांना हे सांगावं लागेल की बाकीच्या किल्ल्यांच्या आणि ह्या किल्ल्यांच्यामध्ये फरक आहे. राजस्थानच्या किल्ल्यांच्या आणि रायगड दुर्गराज रायगड किल्ल्याच्यात फरक आहे. हे अस्मितेचं म्हणजे लोकांना श्रद्धास्थान म्हणून पाहतात. आणि प्रामुख्याने तुम्ही काही खर्च करत नाही, हा सगळा खर्च महाराष्ट्र शासन रायगड प्राधिकरणाच्या वतीने करते. म्हणून तुम्ही शुभकांच्याकडे तिकीट घेऊ नये हे मी या म्हणजे ते स्पेशल ऑकेजनसाठी आपण घेतलं डीजींकडे आपण